आणि महाराजांचा राज्याभिषेक ही लोकांसाठी मोठी गोष्ट होती, पण शंभूराजांसाठी ही संकटाची लाट होती. या वेळेमध्ये 17-18 वर्षाचा जो मुलगा म्हणजे शंभूराजे, जे आपले मंत्रिमंडळ आहे, जे सैन्य आहे, यांना आज्ञा करायचे, काय मोहीम आखायची काय नाही हे सर्व शंभूराजे बघायचे. आणि या गोष्टीमुळे जे मंत्रिमंडळ होतं त्यांना शंभूराजांच्या हाताखाली काम करायला कमीपणा वाटायचा. युवराज शिवाजी महाराजांपेक्षा दिसायला आणि वागायला, दिसायला रूपवान आणि सुंदर आहे आणि म्हणजे एकदम तडफदार आहे, डिसिजन घेण्यामध्ये एकदम सक्षम आहे, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या वडिलांनी ज्या ज्या मोहिमा याला आखून दिल्यात त्याच्यामध्ये हा स्वतः लीड करून पुढे म्हणजे स्वतः आखतो आणि स्वतः तो जिंकून पण येतो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपले अनाजी पंत यांना एकदम हायलाइट केलं असं का? नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरीज या आपल्या सिरीजमध्ये. आपण शाळेच्या पुस्तकांमध्ये, काही चित्रपटांमध्ये, काही सिरियल्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ याबद्दल काही ना काही नक्कीच ऐकलं असेल. आज आपण त्याच्याबद्दलच संपूर्ण माहिती रोहनकडनं घेणार आहोत. तर रोहन, बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचं राज्य सुरळीत चालावं म्हणून जे अष्टप्रधान मंडळ ठेवलं होतं, तर ते काय काम करत होते, ते त्यांची काय माहिती देशील तू? तर महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये 8 मुख्यमंत्री होते. आपल्याला एवढं तर माहिती. तर हे 8 मंत्री कोण होते? प्रधान, अमात्य, न्यायाधीश, सरसेनापती, पंडितराव, सचिव, मंत्री आणि सुमंत असे 8 मंत्री होते. आणि 8 मंत्र्यांना एक विशिष्ट कामं दिलेली होती. त्यांची कामं अशी होती की म्हणजे प्रधानाचं काम, तर महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा राज्यकारभार बघायचा, हे प्रधानाचं काम. अच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मोरोपंत पिंगळे हे प्रधान होते. या प्रधानाला पेशवा असंही म्हटलं जातं. आणि पुढे संभाजी महाराजांच्या काळामध्ये हे मोरोपंतांचं निधन होतं आणि त्यांचेच पुत्र निळोपंत पिंगळे यांना प्रधान बनवलं जातं. अच्छा. आता याच्यानंतर दुसरे येतात अमात्य. या अमात्याला मुजुमदार असं म्हटलं जातं. आणि या अमात्याचं काम काय की स्वराज्याचा जो जमा खर्च आहे, जो खर्च होतो आपल्या स्वराज्य चालवण्यासाठी, या खर्चाचा सगळा हिशोब ठेवायचा आणि महाराजांना दाखवायचा. अच्छा. हे या अमात्याचं काम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रघुनाथ पंत हनुमंते हे अमात्य होते. अच्छा. आणि शंभूराजांच्या काळामध्ये होते रामचंद्र पंत निळकंठ. अच्छा. हे होते. पुढे येतं आता कोण? सरसेनापती. सरसेनापतीचं काम काय की स्वराज्याचं जे घोडदळ आहे, जे पायदळ आहे, जे सैन्य आहे, यांना सर्वांना हँडल करायचं काम कोण? सरसेनापती करणार. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी जर आपण बघितलं तर बाजी पासलकर, प्रतापरावजी गुजर हे लोक होऊन गेले, पण महाराजांच्या राज्याभिषेकाचे समय होते हंबीरराव मोहिते. अच्छा. हंबीर मामा. हे होते आपले सरसेनापती. आणि शंभूराजांच्या काळात पण तेच होते, हंबीरराव मामाच होते. पण 1685 ला त्यांचं निधन होतं आणि सरजा खानासोबत जे त्यांचं काही लढाई होती त्याच्यामध्ये त्यांचं निधन होतं. आणि पुढे जाऊन त्याच्यानंतर 1685 ते शंभूराजांच्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हाळोजी बाबा घोरपडे हे सरसेनापती होते. अच्छा. त्याच्यानंतर इथं न्यायाधीश. आता न्यायाधीशाचं काम काय की स्वराज्यामध्ये जेवढे गुन्हे होतात किंवा जे खटले होतात हे सर्व याच्या म्हणजे अभ्यास करून न्यायनिवाडा करायचं काम या न्यायाधीशाचं. अच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निराजीरावजी हे न्यायाधीश होते आणि शंभूराजांच्या काळात त्यांचाच मुलगा प्रल्हाद निराजीरावजी हे न्यायाधीश होते. पुढे येतं पंडितराव. आता पंडितरावाचं काम काय की स्वराज्यामध्ये जेवढे पण धार्मिक कार्य होतात, म्हणजे दान धर्म करायचं किंवा आपलं हे काय बोलतात आपलं पूजा यज्ञ हे सर्व करणं, हे सर्व काम जी धार्मिक कामं आहेत ही कामं कोणाची आहेत? या पंडितरावाची. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पंडितराव होते मोरेश्वर पंडित. अच्छा. आणि शंभूराजांच्या काळात त्यांचेच पुत्र केशव पंडित हे पंडितराव होते. आता येतं सचिव. आता हे सचिव तू नीट लक्षात ठेव, कारण हे पुढे आपल्याला खूप कामाला येणार आहे. ठीक आहे. तर सचिव, या सचिवाचं काम काय? सचिवाला सोरनीस असंही बोललं जातं. आणि या सचिवाचं काम काय आहे की जी स्वराज्याची आज्ञापत्रे आहेत, जे पत्रव्यवहार आहे, हा सर्व हँडल करायचं काम हे सचिव बघतो. आणि सचिव होते अनाजीपंत अण्णाजी दत्तो. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. आणि शंभूराजांच्या काळामध्ये काही काळ रामचंद्र पंत होते, पण त्यांच्या म्हणजे शंभूराजांच्या काळामध्ये खूप वेळा असे मंत्री बदलत गेले, तर त्याच्यामध्ये काही काळ रामचंद्र पंत होते आणि त्याच्यानंतर शंकरजी नारायण होते. अच्छा. आता पुढे येतात मंत्री.
ज्याला वाकणीस असंही बोलतात. तर या वाकणीसाचं काम काय आहे की महाराजांची जी दिनचर्या असेल, जो दिवसाचा शेड्यूल असेल, हे सर्व बघायचं. म्हणजे महाराजांची खाण्याची व्यवस्था, महाराजांची राहण्याची व्यवस्था, जी कुटुंबामध्ये काही आपलं फंक्शन असेल, त्याचं आमंत्रण जर द्यायचं असेल कुटुंबामध्ये, हे सगळे जे खासगी काम आहेत महाराजांची, ह्या वाकणीस बघेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दत्ताजी पंत त्रिंबक हे त्यांचे वाकणीस होते. आणि शंभूराजांच्या काळामध्ये रामचंद्र पंत होते. पण पुढे जाऊन म्हणजे काही काळाने छत्रपती आता या खासगी कामं म्हणजे खास व्यक्ती पाहिजे, बरोबर. तर शंभूराजांचा खास व्यक्ती होते कवी कलश. आणि कवी कलशानंतर त्यांनी बनवलेलं होतं त्यांचं मंत्री वाकणीस. याचं म्हणजे इतिहासात वर्णन. आणि शेवटचं येतं डबीर, ज्याला बोलतो सुमंत. आपला जो सध्या जसं नाही का बोलतात एक फॉरेन मिनिस्टर असतो, परराष्ट्र मंत्री. या परराष्ट्र मंत्रीचं काम म्हणजे येतं तुझं हे याचं काम, डबीराचं काम. जो सुमंत असतो ते परराष्ट्र मंत्रीचं काम. म्हणजे महाराज जर परराष्ट्रामध्ये गेले किंवा परराष्ट्रामध्ये ज्या पण काही गोष्टी असतील त्या महाराजांनी येऊन सांगायच्या. हे सर्व काम हे सुमंत डबीर जो असतो तो सर्व बघतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रामचंद्र पंत त्रिंबक हे होते. आणि शंभूराजांच्या काळामध्ये वासुदेव जनार्दन हे डबीर होते. तर हे झालं अष्टप्रधान मंडळ आणि अष्टप्रधान मंडळाची माहिती. काही अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं, तर त्याबद्दल काय सांगशील मग तू? आता ह्याबाबत जर बोलायचं झालं तर आपण थोडं खोलात जाऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही आपल्या म्हणजे भारतातील हिंदू लोकांसाठी, महाराष्ट्रातील स्वराज्यातील रयतेसाठी, सर्वांसाठी सन्मानाची एक मोठी गोष्ट होती. आणि महाराजांचा राज्याभिषेक ही लोकांसाठी मोठी गोष्ट होती, पण शंभूराजांसाठी ही संकटाची लाट होती. का तर आपल्याला हे माहिती आहे की शंभूराजांच्या म्हणजे लहानपणापासून असं आपण जर शंभूराजांचा इतिहास जर वाचला तर लहानपणापासून शंभूराजांच्या पाठीवर एक संघर्षाची म्हणजे हे बांधल्यासारखी वाटते आपल्याला, नाही का. तर होतं असं की म्हणजे लहानपणी बघायला गेलं आपण तर लहानपणी वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांची आई वारली. वयाच्या 8व्या 9व्या वर्षी त्यांना मुघलांचा मनसबदार व्हावं लागलं. आपण बघितलं मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाकडे. पुढे लगेच एक 6-7 महिन्यात म्हणजे 9 वर्षाचे असताना त्यांना आग्रा भेटीचा प्रवास हे सर्व बघावं लागलं. आणि प्लस तिकडे 1 ते 1.5 वर्ष मथुरेला त्या ब्राह्मणाचा मुलगा म्हणून राहायला लागला. तिथून आले मोहज्जमकडे परत त्यांना परत मनसबदार व्हावं लागलं. तर हा सर्व संघर्षाचा पिरियड होता शंभूराजांचा. आणि राज्याभिषेकाचा जर बोलायला गेलो तर राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक होतो. महाराणी म्हणून राणी सोयराबाईंचा अभिषेक होतो. आता प्रश्न काय येतो की युवराज म्हणून कोण गादीवर बसणार, हा मोठा प्रश्न होता. जर तांत्रिक दृष्ट्या आपण बघायला गेलो तर ज्या महाराणीचा राज्याभिषेक होतोय, अभिषेक होतोय, तर त्या महाराणीचा मुलगाच त्या युवराज पदाच्या गादीवर बसेल. पण त्यावेळेस राजाराम महाराज 4 वर्षाचे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शंभूराजांचा युवराज म्हणून अभिषेक घालतात. आणि त्यांना युवराज म्हणून घोषित करतात. आणि तेव्हाच महाराजांनी एक म्हणजे जगाला दाखवून दिलं की माझ्यानंतर जो छत्रपती असेल ते शंभूराजे असतील, संभाजी महाराज असतील. आणि म्हणजे महाराज का या गोष्टीवरून म्हणजे कशावरून विचार केला असेल तर त्या काळामध्ये घोड्यावर बसून वाऱ्याशी स्पर्धा करणारा, विजयसारखी तलवार चालवणारा, म्हणजे काय बोलतात अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र या गोष्टींमध्ये शंभूराजे पारंगत होते. कित्येक भाषांचं त्यांना ज्ञान होतं. म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींमध्ये शंभूराजे पारंगत होते. आणि ह्या गोष्टीमुळे शिवाजी महाराजांना कळून चुकलेलं की पुढचा जो आपला छत्रपती असेल ते शंभूराजे असू शकतात. कारण राजाराम महाराज खूप लहान होते त्यावेळेस. आणि ह्या गोष्टीमुळे मग आता इथून खरा जो जन्म होतो तो या प्रश्नांचा. कारण छत्रपती संभाजी महाराजांना युवराज म्हणून घोषित केले जातं राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या. आणि इथून प्रश्नांना जन्म होतो की माझ्या मुलावर अन्याय झाला, राजारामाला का गादीवर बसवलं नाही गेलं, हे सोयराबाईंना प्रश्न पडायला लागले. बरं, मंत्री लोक जे असतात, अण्णाजी दत्त वगैरे, हे सर्व या गोष्टी फायदा घेतात. कारण त्यांना माहितीये की म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर एक गोष्ट सांगतो मी की महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शंभूराजे म्हणजे शंभूराजांचं वय असेल मला तरी वाटतं एक 17-18 वर्षाचे शंभूराजे होते तेव्हा. 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर 17-18 वर्षाचे असतील ते. आणि या वेळेमध्ये 17-18 वर्षाचा जो मुलगा म्हणजे शंभूराजे, जे आपले मंत्रिमंडळ आहे, जे सैन्य आहे, यांना आज्ञा करायचे, काय मोहीम आखायची काय नाही हे सर्व शंभूराजे बघायचे.
आणि या गोष्टीमुळे जे मंत्रिमंडळ होतं हा. त्यांना शंभूराजांच्या हाताखाली काम करायला कमीपणा वाटायचा. ओके, आपल्यापेक्षा लहान लहान वयातला मुलगा आपल्याला म्हणजे ऑर्डर सोडते असं वाटायचं त्यांना. त्यांना ते कमीपणा वाटायचा त्या गोष्टीमुळे. आणि ह्या गोष्टीचं ते म्हणजे पुढे विचार केला त्यांनी की छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन होईल किंवा शिवाजी महाराज नसतील तेव्हा शंभूराजे गादीवर येतील, आणि शंभूराजे जर गादीवर आले तर यांची कुठलीच गोष्ट चालणार नाही आपल्याला माहिती, म्हणजे त्यांना ते कळून चुकलेलं होतं. तर या गोष्टीमुळे त्यांच्या मनामध्ये थोडा कमीपणा होता की मी शंभूराजांच्या हाताखाली, या सर्व गोष्टी होत्या. तर आता होतं काय, मग ह्या गोष्टीचा ते फायदा घेतात. म्हणजे सोयराबाईंना तो प्रश्न पडलाच, मग सोयराबाईंना ते भडकवायला चालू करतात काय की म्हणजे तुमच्या मुलावर अन्याय होतोय, राजाराम महाराजांना का गादीवर बसवलं जात नाहीये, या सर्व गोष्टींचे इतर सगळे प्रश्न तयार होतात. तेव्हा सोयराबाई मंत्री लोकांना विचारतात की असं काय करावं की ज्याने माझा मुलगा म्हणजे राजाराम युवराज पदाच्या गादीवर बसेल. ओके, हे सर्व मंत्रिमंडळ विचारतात. आणि मंत्रिमंडळ तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी ते सांगतात की शंभूराजांना जर आपण चारित्र्यहीन दाखवलं किंवा त्यांची बदनामी केली किंवा त्यांच्या आपण महाराजांना तक्रारी केल्या तर ह्या गोष्टीमुळे शंभूराजांना ते युवराज पदावरून काढून टाकतील आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवतील. ही गोष्ट ते मंत्रिमंडळ त्यांना सांगतात सगळ्या सोयराबाईंना. आणि आता होतं काय, हे मंत्री लोक बदनामी करायला चालू करतात. पहिली बदनामी म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज राज्यामध्ये नसायचे, रायगडावर नसायचे, तेव्हा यांनी असे पत्रव्यवहार, म्हणजे हे पत्र आहेत इतिहासामध्ये, यांनी असे पत्रव्यवहार केलेत की शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेले आहेत की जेव्हा जेव्हा महाराज तुम्ही राज्यामध्ये नसता तेव्हा दरबार भरतो आणि दरबारामध्ये आम्ही या युवराजाला तुमच्यासारखाच मान देतो, पण जेव्हा जेव्हा याला आम्ही मान देतो तेव्हा जेव्हा आम्ही दरबारात येतो तेव्हा हा असं बोलतो की पहा लबाड अमात्य आले, आमचा असा अपमान करतो, म्हणजे लबाड अमात्य आले असा हा आमचा अपमान करतो, हे त्यांनी असं पत्रात लिहिलेलं आहे. ओके, आणि आम्ही म्हणजे याचं रयतेवर प्रेम आहेच, प्रजेची काळजी घेतो हा, पण हा प्रजेकडून कर घेत नाही, कर वसूल करून घेत नाही. जर कर वसूल करून घेतलं नाही तर राज्य कसं चालणार, अशा सर्व खोट्या कंप्लेंट्स हे करतात शिवाजी महाराजांना शंभूराजांबद्दल. आणि हे सगळे पत्र आहेत इतिहासामध्ये. अच्छा, अशा सर्व कंप्लेंट्स करतात ते. पण आता मी ॲबेगिरीने वर्णन केलेलं सांगतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं गैरसमज होणं खूप कठीण होतं. म्हणजे कान भरत होते, पण त्यांना माहिती होतं की शंभूराजे काय आहेत. कारण वयाच्या दुसऱ्या वर्षीपासून ज्या मुलाने स्वराज्यासाठी एवढा संघर्ष झेललेला आहे, आग्र्याचा, मी जे मागे सांगितलं, आग्र्याचा प्रवास असो की मनसबदार राहणं असो मुघलांकडे, या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच त्यांनी केलेल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे मोहज्जमकडून आल्यानंतर वयाच्या 11व्या वर्षापासून तर महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत शंभूराजे शिवाजी महाराजांसोबतच होते. तर महाराजांचं पूर्ण राज्याकडे लक्ष असायचं. आणि आपल्याला माहिती आहे महाराज म्हणजे कसे आहेत ते आपल्याला माहितीच आहे. तर आता होतं काय, शंभूराजांबद्दल हे सर्व असे कंप्लेंट्स करतात. आणि शंभूराजा म्हणजे शिवाजी महाराज एक ब्रह्मनिष्ठत्व माणूस होते. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टी कळत होत्या की मंत्री मला खोट्या तक्रारी करतायत, पण शिवाजी महाराज त्यांना शिक्षा करू शकत नव्हते. का तर ह्या लोकांसोबतच त्यांनी बघून म्हणजे स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं होतं आधीपासून, लहानपणापासून सोबत होते आणि यांना बघूनच, यांच्यासोबत राहूनच स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं होतं. आणि राज्याभिषेकानंतर म्हणजे ते स्वप्न पूर्णच झालेलं, स्वराज्य तयारच झालेलं आपल्याला. आणि या गोष्टीमुळे जर बोलायला गेलं तर महाराज त्या लोकांना शिक्षा करू शकत नव्हते आणि करतही नव्हते. त्यांनी कित्येक वेळा शंभूराजांची समजूत घातलेली आहे. ओके, की तुम्ही म्हणजे कमीपणा घ्या किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आणि या सर्व अशा गोष्टी होतात. आणि मग ॲबेगिरीने जे एक वर्णन केले ते पण मी एक सांगू इच्छितो की ॲबेगिरीने काय म्हटलंय की हा युवराज म्हणजे शंभूराजे, हा युवराज शिवाजी महाराजांपेक्षा दिसायला आणि वागायला, दिसायला रूपवान आणि सुंदर आहे आणि म्हणजे एकदम तडफदार आहे, डिसिजन घेण्यामध्ये एकदम सक्षम आहे. ओके, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि आपल्या वडिलांनी ज्या ज्या मोहिमा याला आखून दिल्यात त्याच्यामध्ये हा स्वतः लीड करून पुढे म्हणजे स्वतः आखतो आणि स्वतः तो जिंकून पण येतो. ओके, आणि याची जी सैन्य आहे, स्वतःचं सैन्य, म्हणजे शंभूराजांचं एक 10,000चं स्वतःचं सैन्य होतं त्या काळामध्ये. आणि याचं जे स्वतःचं सैन्य आहे ते याला देवासारखं मानतं वगैरे 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 असं त्यांनी खूप वर्णन केलेलं आहे. मी थोडक्यात सांगितलं. तर हे ॲबेगिरीने वर्णन करून ठेवलंय. आणि आता आपल्याला याच्यावरून कळतंय की जर ॲबेगिरी लांब बसून जर शंभूराजांबद्दल एवढं लिहू शकतोय तर शिवाजी महाराजांच्या डोळ्यात देखत या गोष्टी होत होत्या. तर शिवाजी महाराजांचा गैरसमज होण्याचा प्रश्नच येत नव्हता. तर या सगळ्या गोष्टी अशा होतात. आणि मग मंत्री लोक त्यांच्या कंप्लेंट्स वगैरे खोट्या खोट्या करतात. ओके, पण याचा काही फरक पडत नाही. पण आता होतं काही, महाराज दक्षिण दिग्विजयाला जातात. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाणार, तिकडे त्यांना मोठ्या मोठ्या राजांसोबत ते मैत्री करतात आणि खूप प्रदेशही जिंकतात. तिकडून परत येतात, खूप खजिना जिंकून पण येतात. आणि तिकडून आल्यावर त्यांचा एक प्लॅन असतो
की आता दक्षिण दिग्विजन झालेलं आहे, दक्षिणेतले भरपूर राजे महाराजांसोबत होते आणि असे मोठा सैन्य गोळा करायचा आणि औरंगजेबाला संपवायचं. ओके. हा महाराजांचा प्लॅन होता. पण आता होतं काय, महाराजांचं जसं दक्षिण दिग्विजयावरून येतात तसं महाराजांच्या मागे आजार पण लागतं, जसं तू सांगितलेलं, म्हणजे तुला माहितीच आहे ते. तर हे सर्व आजारपण होतं, महाराजांच्या मागे आजारपण लागतं आणि 3 एप्रिल 1680 महाराजांचं निधन होतं. महाराज अनंतात विलीन होतात. आणि ह्या गोष्टीमुळे जर बोलायला गेलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये ते म्हणजे महाराज रायगडावर महाराजांचं निधन होतं तेव्हा शंभूराजे असतात पन्हाळगडावर. आता ह्या गोष्टीमध्ये सर्वात जो मी तुला किस्सा सांगतो काय झाला, की जे आणाजी पंत असतात, सोयराबाई असतात, हे काय करतात, महाराजांबद्दलचं जे काही महाराजांचं म्हणजे आजारपण आहे या बाबतीत म्हणजे शंभूराजांना काहीच कळवत नाही. ओके. म्हणजे शंभूराजांनी देखील काही पत्र लिहिलेले असतील की आबासाहेब तुमची तब्येत कशी आहे, कारण एवढे पण ते गाफील नसतील, त्यांना माहितीच. हो नक्की. आणि शिवाजी महाराजांनी पण काही ना काहीतरी पत्र लिहिलेच असतील की शंभूराजे तुम्ही आमची तब्येत ठीक नाही, असं काहीतरी झालंच असेल. पण तेव्हा हे पत्रव्यवहार हँडल करणारा माणूस कोण होता, अण्णाजी दत्त, मी मागशी बोललो सुरनीस. तर हे पत्रव्यवहार बघणारा माणूस. तर पन्हाळ्यावर महाराजांची रायगडावरची पत्र पोहोचत नाही आणि रायगडावर शंभूराजांची पत्र काही पोहोचत नाही. ओके. आणि महाराजांचं निधन होतं ही गोष्ट पण शंभूराजांना कळवली जात नाही. अरे बाप. आणि आता होतं काय, तर हे आणाजी पंत आणि सोयराबाई हे मिळून राजाराम महाराज, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांचं निधन होतं तेव्हा राजाराम महाराज अवघे 10 वर्षाचे होते. राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून टाकतात आणि त्यांना मंचकारोहण म्हणजे हेच की राज्याभिषेक असतो त्याच्या आधी ही एक प्रोसेस असते, ती करायची असते. म्हणजे मंचकारोहण झाल्यानंतर ते गादीवर बसणार, छत्रपती या गादीवर बसणार आणि त्यांचं मंचकारोहण करून टाकतात. आणि आता ते बाळाजीरावचे चिटणीस तेव्हा आपले एक म्हणजे ते पत्र लिहिणारे व्यक्ती होते स्वराज्यातले, त्यांना आनाजी पंत आणि सोयराबाई एक पत्र लिहायला सांगतात की तुम्ही एक असं पत्र लिहा ज्याच्यामध्ये म्हणजे एक संभाजी महाराजांना अटक करायचं असं एक पत्र लिहा आणि तुम्ही हंबीररावांना पाठवा. ओके. ते बाळाजीरावचे चिटणीस होते, ते बोलतात की मी लिहिणार नाही. ते एवढे प्रामाणिक होते का ते बोलतात मी लिहिणार नाही, मला हे दुष्कृत्य करणार नाही मी. अच्छा. आणि ते बोलतात तुम्ही माझ्या मुलाकडून लिहून घ्या पण मी लिहिणार नाही. मग त्यांच्या मुलाकडून ते आनाजी पंत लिहून घेतात सर्व पत्र वगैरे आणि हंबीररावांना पाठवतात, हंबीर मामांना, की तुम्ही पन्हाळ्यावर जा आणि शंभूराजांना कैद करा असा ऑर्डर देतात. तर हंबीर मामा तेव्हा सांगतात की तुम्ही पण सोबत या, आपण जाऊन त्यांना अटक करू. तर हंबीर मामा, मोरोपंत आणि आनाजी पंत हे पन्हाळ्यावर जातात शंभूराजांना अटक करायला. पण हे तिघे सोबत जातात तर खरे, तिथे हंबीर मामा जाऊन सगळा जो खेळ असतो तो पलटी करतात. अच्छा. तिथे काय करतात, आनाजी पंत आणि मोरोपंतांनाच अटक करतात हंबीरराव. ओके. आणि जे झालंय सगळं ते शंभूराजांना सांगतात की महाराजांचं निधन झालं याच्या बाबतीत तुम्हाला काहीच कळवलं नाही. यांनी राजारामाचा म्हणजे राजाराम महाराजांचा मंचकारोहण पण करून टाकला आणि यांनी अशाशी सोयराबाईंना घेऊन अशाची चाल रचलेली आहे. अच्छा. हे सर्व गोष्टी हंबीर मामा सर्व सांगतात शंभूराजांना. शंभूराजा तिथेच त्यांना अटक करतात. ह्या कटामध्ये तब्बल म्हणजे कमीत कमी 20 ते 22 लोक सामील होती. त्याच्यामध्ये पन्हाळ्या गड्यावरचे काही किल्ले म्हणजे किल्ला तर म्हणजे तिथे हिरोजी फर्जन जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते, जे आम्ही बोललेलो की आग्रा भेटीमध्ये ते याच्यावर त्यांच्या पलंगावर झोपलेले होते, त्यांना अण्णाजी दत्तूंनी फोडलेलं होतं. ओके. बहिर्जी नाईक इंगळे, सोमाजी नाईक, कृष्णाजी नाईक अशा लोकांना अण्णाजी दत्तूंनी फोडलेले होते आणि शंभूराजांना अटक करायला लावली होती. पण हंबीर मामा हे सर्व कारस्थान बाहेर काढतात. या सर्वांना शंभूराज आणि हंबीर मामा अटक करतात आणि रायगडावर घेऊन येतात. बरं, इतिहासात अशी पण अफवा आहे आपल्याला ऐकायला भेटते नाही का कित्येक लोकांकडून की शंभूराजांनी त्यांच्या आईची सोयराबाईची भिंतीत चिरून हत्या केली, या मंत्र्यांची कत्तल केली रायगडावर पोहोचल्यावर. तर असं काहीच नव्हतं. शंभूराजे रायगडाला जातात, यांना अटक करतात. या अटक कोणाला करतात, जे हे सगळे पुरुष मंडळी होती जे या कटामध्ये सामील होते यांना अटक केलेली असते शंभूराजांनी. आणि आई सोयराबाई असते त्यांना फक्त नजरकैदेत ठेवलं. नजरकैद म्हणजे काय, तर त्यांच्या घराभोवती एक पहारा देणं. का तर म्हणजे मंत्रिमंडळ किंवा आणखी कोणी त्यांना सोबत घेऊन काय कारनामे नाही करू म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलेले असते. आणि इंग्रजांचं एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये असं सांगितलंय की राजाराम महाराज यांना संभाजी महाराज आपल्या भावासारखी आपल्या मुलासारखी वागणूक देत होते. कारण त्यांचा या गोष्टींशी काही संबंधच नव्हता. ते 10 वर्षाचे, त्यांना काय कळणार आहे. तर ते लहान होते, त्यांना म्हणजे त्यांच्या सोबत फक्त राजकारण काय चालू आहे त्यांना काहीच माहित नव्हतं. तर येसूबाई राणी आणि आपले शंभूराजे त्यांना एकदम मुलासारखी वागणूक देत होते. आणि पुढे होतं काय आता, तर महाराजांचा राज्याभिषेक, शंभूराजांचा राज्याभिषेक.
बरं, शंभूराजे रायगडावर आले, त्यांनी परत म्हणजे महाराजांच्या जेवढी जी विधी होती ती सर्व पूर्ण करतात ओके योग्यरित्या. आणि 16 जानेवारी 1681 या वेळेमध्ये शंभूराजांचा राज्याभिषेक असतो. आणि या राज्याभिषेकाच्या समयी जे आपल्या स्वराज्यातली जी जुनी मंडळी होती शिवाजी महाराजांच्या काळापासून, ते समजवतात की आता तुमचा राज्याभिषेक आलाय शंभूराजे, तर राज्याभिषेक आलाय तर या मंत्री लोकांना अटक म्हणजे ठेवणं बरोबर नाही वाटत, नाही का, तुम्ही यांना माफ करून टाका. आणि शंभूराजे हसत हसत त्यांना माफी करून टाकतात, सगळ्यांना सोडून देतात. आता सगळ्यांना सोडून देतात आणि महाराजांचा राज्याभिषेक होतो शंभूराजांचा. आणि शंभूराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आता होतं काय, शंभूराजे यांना माफ करून सोडून पण दिलंय, पण आता असे पण म्हणजे मी मागशी काय बोललो की सोयराबाईंची चिरून हत्या केली आणि मंत्रिमंडळाचा जो काही मी सांगितलं किस्सा, ते अशा अफवा होत्या. या सर्व अफवाच होत्या. राज्याभिषेकानंतर महाराजांनी या म्हणजे जे मंत्री होते यांना स्वतः परत अष्टप्रधान मंडळात सामील पण करून घेतलेलं आहे. फक्त जे मोरोपंत होते आपले प्रधान, त्यांचं फक्त त्या कैदेमध्ये असताना आजारपणाने निधन झालेलं. बाकी सर्वांना महाराज नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. आणि बाकी मंत्री होते त्यांना स्वतः सामील करून घेतलंय शंभूराजांनी. आणि अनाजी पंत यांना फक्त जे सुरनीस पद होते तिथून त्यांना काढून मुजुमदार म्हणून जे पद दिलं त्यांना, म्हणजे पद चेंज केलं त्यांचं. आणि पुढे काय होतं आता, तर महाराजांचा राज्याभिषेक झालेला असतो. आणि ही गोष्ट खोटी होती याच्यावरून समजली की सोयराबाईंची चिरून हत्या केली, ते सगळं खोटं होतं. हे सर्व खोटं होतं. कारण बोलायला गेलं तर राज्याभिषेकानंतर पण असं इतिहासात वर्णन आहे की 15 महिने हे सर्व लोक जिवंत होते. ओके. अनाजी पंत, बाकी मंत्रीगण आणि सोयराबाई वगैरे शंभूराजांच्या राज्याभिषेकानंतर 15 महिने ते जिवंत होतेच. आता महाराजांचा राज्याभिषेक होतो. शंभूराजे काय करतात, औरंगजेबासारखं संकट आपल्या स्वराज्यावर आहेच, ते चालून येते आपल्यावर, त्याला हरवण्याची सर्व तयारी चालू असते. औरंगजेबासारख्या माणसाला तोंड द्यायचं आपल्याला, एवढं मुघलांचं म्हणजे ते चालून येणार आहेत आपल्यावर, त्यांना तोंड द्यायचं, तर याची सर्व तयारी करत असतात. पण या पिरियडमध्ये दख्खनमध्ये येतो अकबर, जो औरंगजेबाचा मुलगा होता, तो अकबर येतो आणि मारवाडचा राजा दुर्गादास राठोड, हे दोघं येतात संभाजी महाराजांच्या आश्रयाला. का तर ते औरंगजेबाच्या राज्यकारभाराला खूप कंटाळलेले असतात. आणि ते त्याचं स्वप्न असतं अकबराचं की शंभूराजे तुम्ही माझ्यासोबत या, आपण दिल्लीला म्हणजे हारू आणि दिल्ली जिंकू, असं त्याचं स्वप्न असतं. आणि अकबराला आश्रय देण्याचं कारण म्हणजे, कारण शंभूराजांचा त्याचा आधी काही संबंध नव्हता, पण ते अकबराला आश्रय देण्याचं कारण म्हणजे कवी कलश, हा तोच कवी कलश जो आग्रा भेटीमध्ये शिवाजी महाराजांना भेटला होता आणि तिथून शंभूराजांनी त्याची ओळख झालेली होती. ओके. मग ते पुढे मित्र बनलेले होते. आणि या कवी कलशामुळे शंभूराजे ऐकतात आणि अकबराला आश्रय देतात. आणि मंत्रिमंडळामध्ये या कवी कलशाबद्दल म्हणजे थोडीफार मनामध्ये हेच होती, कारण तो शंभूराजांचा खूप जवळचा माणूस होता. आणि मंत्रिमंडळाने इतिहासात पत्र पण येते असे आणि वर्णन पण केलंय की हा कवी कलश होता, हा शाक्तपंथी होता, म्हणजे तंत्र मंत्र वगैरे ह्या गोष्टी करणारा माणूस. ओके. आणि संभाजी महाराज त्याच्या सोबत राहून त्याच्या आहारी गेलेले होते, असं खूप गोष्टी या मंत्री लोकांनी महाराजांना कंप्लेंट्स वगैरे केलेल्या होत्या. आणि ह्या गोष्टींमुळे मंत्रिमंडळातल्या लोकांना असं होतं, मनामध्ये खंत होती की हा माणूस आहे शंभूराजांच्या जवळ, तर आपली व्हॅल्यू कुठेतरी कमी होतीये. तर ह्या गोष्टीमुळे पण थोडं हे होतं मंत्रिमंडळ आणि कवी कलश यांच्यामध्ये आणि शंभूराजा यांच्यामध्ये. तर हा अकबर येतो. आता ह्या अकबर आलाय ह्या पिरियडमध्ये अण्णाजी दत्तो आणि काही मंत्रीगणांनी शंभूराजांवर विषप्रयोग केलेला होता. म्हणजे जेवणात विष देऊन शंभूराजांना मारायचं असं त्यांनी प्लॅन केलेला. पण शंभूराजे हे म्हणजे एक मुलगा असतो त्यांचा, एक नोकर असतो, त्याच्यामुळे ते वाचतात, त्यांना आधीच माहित पडतं की असं असं झालेलं आहे आणि ते वाचतात त्याच्यातून. आता पुढे पण या गोष्टीचे म्हणजे काय ठोस पुरावे भेटत नाही की अनाजी पंतांनीच हे केलंय का. याचा पूर्ण म्हणजे चौकशी होते, पण त्याच्यामध्ये पुरावा भेटत नाही अनाजी पंत किंवा आणखी मंत्र्यांविरुद्ध. पण आता ठोस पुरावे तर भेटत नाही. पण आता होतं काय, अकबराला जाऊन अनाजी पंतांची काही लोक भेटतात आणि अकबराला सांगतात की म्हणजे अकबराला एक पत्र लिहिलेलं असतं आणि ते पत्र आहे इतिहासात. तर अकबराला काय पत्र लिहिलंय की तुम्ही शंभूराजांची जी जवळीक आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि शंभूराजांना मारून टाका. हे जे स्वराज्य आहे तुम्हाला अर्ध आम्ही देऊन टाकू. हे अनाजी पंत आणि सोयराबाई हे सगळे मंत्रीगण प्लॅन करतात, असं अर्ध स्वराज्य देऊन टाकू तुम्हाला, असा प्लॅन करतात.
आणि आता अकबर काय कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, जे एवढं मोठं स्वराज्य आहे, कोणी असेल तरी त्याच्या तोंडाला पाणी सुटेल. पण अकबरासोबत असतो दुर्गादास राठोड. तो दुर्गादास राठोड त्याला सांगतो, संभाजी महाराजांनी हे पत्र आपली परीक्षा घेण्यासाठी पाठवलं असेल तर. बरोबर. आता तो तिथे घाबरला जातात ते दोघं जण. ते तोच पत्र घेऊन त्याच्या शंभूराजांकडे येतात. काय तुम्ही आमची बाबा परीक्षा घेताय का, नाही का? आणि ते पत्र शंभूराजे बघतात, त्याच्यात काय त्याच्यातले जे अक्षर सही ते चेक करतात. त्यांना ते माहिती असतं, ते म्हणजे त्याची खातरदारी करून घेतात. आणि त्याच्यावरून त्यांना समजतं की आपल्या मंत्रिमंडळ फितूर निघालेले आहेत. आणि या फितुरीचा म्हणजे मग आता संभाजी महाराजांचा संताप होतो. म्हणजे किती वेळा माफ करणार, नाही का? यांनी आधी पण विषप्रयोग पण ट्राय केलेलं होतं, महाराजांच्या निधनाच्या वेळी पण असं केलं होतं. तर शंभूराजांचा आता संताप होतो. जेवढे लोक असतात या गोष्टीमध्ये त्यांना सर्वांना शंभूराजे पकडतात आणि मग ते पुढे मग त्यांना कैद करतात. या पत्रांची शंभूराजे खात्री करतात. आणि या पत्रांमध्ये जे गुन्हेगार असतात ते असतात अण्णाजी दत्तो, त्यांचा भाऊ सोमाजी दत्तो, बाळाजी अवजी चिटणीस आणि हिरोजी फर्जन, आणि असे 20 लोक भेटतात. आणि या 20 लोक म्हणजे हे जे बाकी काही लोक होते म्हणजे मंत्रीगण होते, यांना मग शंभूराजे रायगडमधलं एक औंढा गाव होतं, तिथे हत्तीच्या पायी देतात. आणि बाकीच्या गुन्हेगारांना पण शिक्षा देतात. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपले अनाजी पंत यांना एकदम हायलाइट केलं असं का? आता अनाजी पंत पासून आपण सुरुवातीपासून बघू. अनाजी पंत हे महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना 1661 मध्ये भेटलेले होते. ते सुरुवातीला महाराजांचे वाकणीस होते, जसं मी बोललो महाराजांचा मंत्री होता तो. आणि महाराजांचं ते दिनचर्या वगैरे हे सगळं काम बघायचे ते. त्याच्यानंतर त्यांनी स्वराज्यामध्ये जे शेतकऱ्यांचा म्हणजे महसूल गोळा व्हायचा त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष देऊन एक चांगली गोष्ट केलेली. म्हणजे त्यांनी एक चांगला नियम बनवलेला की शेतीचा जो 5% भाग असेल समजा, तर त्यातला 2% राजाकडे राहील राज्याच्या, आणि 3% भाग शेतकऱ्याकडे राहील. म्हणजे त्यांनी ही गोष्ट महाराजांना खूप आवडलेली होती की म्हणजे 2% भाग आपल्याकडे आणि 3% शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याचा फायदाच याच्यामध्ये. तर अशी गोष्ट त्यांनी करून दिलेली. पण काही काळाने म्हणजे मग त्यांना याच्यावरून बढती भेटते आणि ते सुरनीस बनले. आणि सुरनीस बनल्यानंतर म्हणजे शंभूराजे जेव्हा मोठे झाले तर शंभूराजे काय करायचे, शंभूराजे म्हणजे प्रकांड पंडित माणूस, ते त्यांच्या म्हणजे तलवार असू दे की बुद्धी असू दे, दोन्हीमध्ये श्रेष्ठच होते, आपल्याला माहिती आहे. तर ते या महसुलाचा यांचा जो कारभार होता अनाजी पंत जे बघायचे, याच्यामध्ये ते थोडं लक्ष घालतात. आणि त्यांना 2-3 गोष्टी म्हणजे त्याच्यात चुका भेटतात. चुका म्हणजे अशा होत्या अनाजी पंतच्या, ज्या इतिहासातल्या पत्रांमध्ये वर्णन केलंय की अनाजी पंत इंग्रज, पोर्तुगीज या लोकांशी थोडे संबंध ठेवायचे आणि त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांच्याकडून बक्षिसं मिळवण्यासाठी थोड्या काही ना काहीतरी गफलत करायचे. या गोष्टी संभाजी महाराज पकडतात आणि महाराजांना सांगतात. पण महाराज या गोष्टींकडे एवढं लक्ष देत नाही, कारण तेव्हा महाराज दुसरी पण याच्यात बिझी होते महाराज. तर महाराज तेवढं लक्ष देत नाही. आणि अण्णाजी पंतांना या गोष्टीचा राग येतो की माझ्या कामामध्ये शंभूराजे लहान मुलगा हा ढवळाढवळ करतोय. हा झाला पहिला राग, इगो हर्ट होतो त्यांचा. आणि पुढे म्हणजे जसं मी मगाशी गोष्ट बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती बनणार, त्याच्यानंतर आपलं अस्तित्व कमी होणार. कारण त्यांनी जे काही केलं, महाराजांची पहिली गोष्ट निधनाची खबर नाही दिली, आजारपणाची खबर दिली नाही शंभूराजांना. दुसरी गोष्ट राजारामांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना गादीवर बसवायची तयारी चालू केलेली होती. संभाजी महाराजांवर विषप्रयोग केला. त्याच्यानंतर म्हणजे अकबराला जाऊन भेटले. हिरोजी फर्जन जे महाराजांचा सावत्र भाऊ होता त्यांना फोडलेलं आहे. यांच्यासारखी कित्येक मंडळी, 20 लोकांची मी आता त्याची नावं आहेत इतिहासात, या 20 लोकांना फोडले जे स्वराज्याची माणसं होती. अशा कित्येक लोकांचं मतपरिवर्तन त्यांनी केलेलं होतं. तर या सर्व गोष्टींमुळे अण्णाजी पंत आणि शंभूराजे यांच्यामध्ये तो म्हणजे बोलतात ना की एक हे बनलेला होता. आणि त्याच्यामुळे शंभूराजे त्यांना शिक्षा करतात. आणि म्हणजे एक संयम, नाही का, संयमाची गोष्ट आपण बोलतो, किती महाराज शंभूराजे संयम बाळगतील. कारण सुरुवातीला त्यांना स्वराज्यातले जे आपले जुने लोक होते त्यांच्या सांगण्यावरून शंभूराजांनी त्यांना माफी केलेलीच होती. पण परत 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 त्याच गोष्टी अण्णाजी पंत करत होते. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत होते. आणि त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली गोष्ट आहे. पण बोलायला गेलं तर सोयराबाईंचं मत परिवर्तन करणं हे पण त्यांचंच काम आहे. जर आपण इतिहास वाचला ते सोयराबाईंना बिनकामाचं बदनाम केलं जातं. कारण शंभूराजांनी त्यांच्या पुढच्या एका म्हणजे काही
आय थिंक बाकरे शास्त्रीने एक पत्र लिहिलेलं, एक मंदिराचे प्रमुख होते ते कोणतरी होते, त्याने एक पत्र लिहिलेलं, त्याच्यामध्ये सोयराबाईंचं वर्णन केलेलं की मातोश्री स्फटिकाहून निर्मळ आहेत. ओके. सोयराबाई, जर त्यांच्याबद्दल जर सोयराबाईंबद्दल खरोखर काही जर द्वेष असता तर म्हणजे एवढं म्हणजे नाही अनाजी पंतांना ब्लेम नसता बसला. पण अनाजी पंत सगळ्या गोष्टींचे सूत्रधार होते. अच्छा, पत्रव्यवहारच त्यांच्या हातात होता. तर या सर्व गोष्टींवरून म्हणजे आपल्याला कळतं. तरी अनाजी पंतांनी सर्व अशी कृत्य केली. बरं, राज्यकारभाराच्या नियमानुसार जर आपण बघायला गेलो तर त्याचे तो श्लोक आहे म्हणजे की सत्स्वपिय बहुषु औरसो ज्येष्ठा एवाधिकारी. म्हणजे राजाच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगाच राजगादीवर बसेल. अच्छा, असा नियमच होता तो. ओके. पण अनाजी पंतांनी काय केलं, ते खूळ मांडून घेतलं की सोयराबाईंना हाताशी घेतलं, राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं, राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं, त्यांची कानभरणी केली आणि पुढे सर्व मग जे सांगितलं आता ते होत गेलं. बरं, ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये एक असं 2 पत्र आहेत की जे बाळाजी आवजी चिटणीस होते, ह्यांचा या गोष्टीचा काही संबंध नव्हता. अच्छा. म्हणजे येसुबाई आणि शंभूराजांचे 2 पत्र आहेत. तर येसुबाईंनी शंभूराजांना पत्र लिहिलंय की तुम्ही बाळाजी आवजी चिटणीसांना म्हणजे जे मारलं तुम्ही, ती चांगली गोष्ट नाही झाली, कारण त्यांची काहीच चूक नव्हती त्याच्यामध्ये. अच्छा. अनाजी पंतांनी त्यांना फसवलं होतं आणि त्यांना या कटात सामील केलेलं, पण त्यांचं काहीच चूक नव्हते, ते खूप प्रामाणिक होते. ओके. आणि आपल्याला स्टार्टिंगला पण मी बोललेलो की जेव्हा अनाजी पंतांनी हंबीर मामांना पत्र लिहिलं तेव्हा बाळाजी आवजी चिटणीस काय बोलले, मी लिहिणार नाही, माझ्या मुलाकडून तुम्ही लिहून घ्या. तर ते प्रामाणिक होते. पण शंभूराजांनी पण याच्यावर येसुबाईंना पत्र लिहिलं की मी रागाच्या भरात या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके. पण तुम्ही त्यांची जी मुलं आहेत, खंडो बळलाल आणि निलो बळलाल, ती त्यांची 2 मुलं होती, त्यांची तुम्ही काळजी घ्या. आणि येसुबाईंनी आणि शंभूराजांनी त्यांना स्वतःच्या मुलासारखं नंतर वाढवलेलं आहे. ओके. आणि त्यांनाच जे पद होतं, जे त्यांच्या वडिलांचं जे पद होतं ते त्यांनाच देऊन टाकलेलं होतं. बरं, यांची मग त्यांनी शंभूराजांनी या सर्व गोष्टींची त्यांची काळजी घेऊन सुधागड पाली येथे त्यांचं समाधी पण बांधली बाळाजी आवजी चिटणीसांची. म्हणजे त्यांचं प्रेम किती, म्हणजे शंभूराजांनी स्वतःची चूक मान्य करून त्यांना हे पण करून म्हणजे त्यांचा सांभाळ करून त्यांची समाधी पण बांधली. ओके. या सर्व अशा गोष्टी झालेल्या आहेत. आणि हे होतं अष्टप्रधान मंडळ किंवा महाराजांचं मंत्रिमंडळ. आणि या मंत्रिमंडळाने शंभू राजांच्या काळामध्ये जे काही कारनामे केले त्याबद्दलचा हा सर्व इतिहास. ओके. तर मित्रांनो, हा सगळा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच जो कुठेतरी इतिहासाच्या पानांमध्ये लपून गेलाय, कुठेतरी दडपून गेलाय, असा इतिहास तुम्हाला ऐकायला बघायला आवडत असेल तर आमच्या काय वाटतं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.